हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्या एक सबस्क्रायबर सुरेखा पाटील हे विचारलं, मॅडम आपण पण ज्येष्ठ आहात, आपलं लाईफस्टाईल काय, आपले अनुभव काय? त्यामुळे मला वाटलं ओके, ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ करूया. इन जनरल पण ते आपण भरपूर घेऊयात. ते म्हणजे रिटायर्ड व्यक्तीने कसे जगावे आणि हे काय काय पॉईंट्स आपण ठेवून घ्यायला पाहिजे, म्हणजे फॉलो करायला पाहिजे. शेवटी का नाही, आपलं जीवन हे आपल्या हातात आहे. आपण तर कसं सुंदर आनंदी बनवायचं हे पण आपल्या हातात आहे. त्यामुळे आपल्याला वाटते आपल्याला प्रत्येकानं रिस्पेक्ट द्यावा आणि हे रिस्पेक्ट मिळवायला आपण पण काहीतरी फॉलो करायला पाहिजे. आता काय काय मेन टिप्स आहेत. पहिलं म्हणजे आपलं रिटायर्ड लाईफ सुखाचं जाण्यासाठी पहिली गोष्ट आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट असायला पाहिजे. आता फायनान्शियली इंडिपेंडेंट म्हणजे तुम्ही ज्येष्ठ झाल्यावर काही विशेष करू शकत नाही. मग आपण पहिलेपासून आपल्याला जाणीव पाहिजे. तुमची पेन्शन वगैरे असली की ओके, नो प्रॉब्लेम. नाही तरी आपण काहीतरी एक थोडी रक्कम बाजूला ठेवून ही माझे म्हातारपणासाठी म्हणून ठेवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी नोकरीला लागता त्या दिवशीपासून एक ठराविक अमाऊंट तुम्ही तुमचे लेट लाईफसाठी, रिटायर्ड लाईफसाठी ठेवायला पाहिजे. हे झालं फायनान्शियल फ्रीडम. दुसरं हेल्थ. आपलं आरोग्य चांगलं असायला पाहिजे. आरोग्य चांगलं ठेवायला आपली लाईफस्टाईल व्यवस्थित पाहिजे. म्हणजे आपलं जेवण खाण, घरात बनवलेलं ताजं अन्न घ्या, पाणी भरपूर प्या आणि जंक फूड वगैरे शक्य एवढा टाळा. आणि रोजचं तुमचं व्यायाम म्हणा किंवा स्वतःचं काही स्विमिंग असेल, काही तुमचं व्यायाम म्हणजे तुम्ही शारीरिकरित्या फिट राहण्यासाठी हे आपण आयुष्यभर पहिलेपासून करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असता कामा नये. स्ट्रेस कधी येतो, कधी आपण व्यवस्थित केलं नाही. आता आज करायचं काम आज केलं नाही. आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेला कधी स्ट्रेस येतो, रोजचा रोज अभ्यास केला नाही तर स्ट्रेस येतो. आता आपला अभ्यास आधीच झाला असला की स्ट्रेस येत नाही. त्यामुळे कुठलंही काम त्या त्या दिवशीचं व्यवस्थितपणे केलं की कुठल्याच प्रकारचा स्ट्रेस येत नाही. आणि स्ट्रेस नसली ते आपल्याला झोप पण व्यवस्थित येते. व्यवस्थित झोप पण खूप महत्वाचं आहे. आता आपल्याला एस्पेशली ज्येष्ठांना एक सवय असते, आपण खूप बडबडतो, जास्त बोलतो. मग आपण काय करायला पाहिजे? आपण सल्ले देतो. आपण कोणी विचारलं तरच बोलायचं. हे आपण जरासं पाळायला पाहिजे. आणि चांगल्या सवयी, गुड हॅबिट्स म्हणतो तर रीडिंग असेल, गार्डनिंग असेल, म्हणजे आपल्याला काहीतरी आपला वेळ व्यवस्थितपणे छानपैकी जायला काहीतरी एक चांगली सवय पाहिजे. तुमच्या आवडीची सवय तुम्ही फॉलो करू शकता.
तुम्हाला वाचायला आवडते, वाचन करा, लेखन करायला आवडते तर करा, गार्डनिंग करायला आवडते तर करा, काहीही करा. पण बी बिझी विथ युअर ओन हॉबी. आणि आपण आनंद निर्माण करायला यायला पाहिजे. आनंद निर्माण कसं करायचं? आता कोणी दुःख कसं निर्माण करते? नको तसं वागलं तर. आनंद पण आपण निर्माण करू शकतो. इन द सेम टाइम सगळं काही माझं माझं म्हणत बसायचं नाही. अहो, आता काळ बदलत चाललेला आहे. आपण ज्येष्ठ झालेलो आहोत. आपल्याला माहित नाही किती तास, किती दिवस, किती महिने, किती वर्ष अजूनही आपण इथे राहणार म्हणून. त्यामुळे आपण सारखं नाही, ते काही लोकांचं बघितले मी माझं मला रिस्पेक्ट द्या, अमुक द्या करतात, राग राग करतात. माझे ओळखीचे एक आहेत, ते पूर्वी मोठे पोलीस अधिकारी होते, DIG का काहीतरी. आज आता ते 70चे पुढचे आहेत. त्यांना कोण हो, हल्लीची मुलं कोण कशाला ओळखतात? मग त्यांना वाटते कोणी मला रिस्पेक्ट देत नाही. आपण जॉबला असताना कसं सगळे सलाम ठोकत होते, आज आता कोणी मला विचारत नाही म्हणून नुसतं राग राग करतात सगळ्यांवर. असं दुसऱ्यावर राग राग करून काय उपयोग हो? आताच आता ह्या मुलांना, आणि का ते तुम्ही त्यांच्याशी प्रेमानं वागा, मग ती नॅचरली तुमच्याशी चांगलं प्रेमानं वागतात. हल्लीची मुलं तशी खूप चांगली आहेत. मी बघितले, बाजारात गेले भाजी घेऊन, अगदी छोटी भाजीची पिशवी असली तरी मॅडम मी घेतो की म्हणून माझ्या हातातनं घेतात. त्यामुळे आपण व्यवस्थित, त्यांना तुम्ही कोणी माहीत नाही, तुम्ही एकेकाळी DIG होता म्हणून ते तुम्हाला का म्हणून रिस्पेक्ट द्यावं? त्यामुळे आपली खुर्ची, आपलं काय आपण होतो हे सगळं विसरा. आज मी कोण आहे हे आपण एक्सेप्ट करायला आपल्याला यायला पाहिजे. हे झालं इन जनरल. आता माझे लाईफबद्दल विचारलात म्हणून थोडंफार सांगते. मी उठल्यावर आधी देवाला, आईवडिलांना आणि माझे आनंदासाठी निमित्त ठरलेल्या सगळ्या गोष्टींना, सगळ्या माणसांना तुमच्या सकट थँक्यू म्हणते. देवाला थँक्यू म्हणते. मला व्यवस्थित हात, पाय, डोळे, कान सगळं दिलेलं आहे म्हणून हे सगळ्याला मी थँक्यू म्हणते. आजचा दिवस मला बघायला मिळाले ह्याला मी म्हणते. मग रोजचं माझं सगळं आवरल्यावर नाश्ता म्हणा तर हे सगळं झाल्यावर माझी रोजची काही कामं आहेत मी ठरवलेली ती सगळी करते. तर आमचे नातीचा अभ्यास घेणं असेल, माझे व्हिडिओ करणं असेल, हे सगळं होईपर्यंत 12:30-1 वाजतात. एवढं झाल्यावर मग दुपारचं जेवण, मग काहीतरी वाचायचं म्हणा, काहीतरी बघायचं म्हणा, हे सगळं चाललेलं असते. संध्याकाळी नियमितपणे 6 ते 7 मी आणि माझी नात दोघी खाली वॉकिंगला जातो. ती सायकलिंग पण करते, मी वॉकिंग करते. ते 6 ते 7 आम्ही खाली ओपन एअरमध्ये असतो. मग 7 वाजल्यावर घरी यायचं. मग रोजचं आपलं मी तरी हातपाय धुवायचे ऐवजी आंघोळा करते. माझी रोज 2 वेळेला आंघोळ असते, सकाळी आणि रात्री. एक ते झोपायच्या आधी किंवा वॉकिंग वगैरे करून आले की मी वॉकिंग करून आल्यावरच हातपाय धुवायला जाते, तेव्हा मी आंघोळ करून येते. म्हणजे आंघोळ झाल्यावर मी गाऊन घालते, सकाळी आंघोळ झाल्यावर साडी नेसते. म्हणजे गाऊन मी दिवसभर घालत नाही, फक्त रात्री एवढंच. आणि रात्रीसुद्धा आमची जेवणं पण लवकर होतात. 7-7:30पर्यंत जेवणं होतात. 9-9:30ला आम्ही झोपतो. त्यामुळे सकाळी लवकर उठतो. नॅचरली 4:30-5ला जाग येते. मग हे माझं रोजचं रुटीन असते.
मी कोणाचेही हे जीवनात नाक खुपसत नाही. ती मुलगी असं करते, हा मुलगा असं करतो, किंवा अमुक करतो तमुक करतो, कधी नाही. माझं मी बघते, काही नसलं की वाचायचं म्हणा, काही मोबाईल बघायचं म्हणा, थोडा वेळ करते. आणि रात्री दुपारी झोपत नसल्यामुळे रात्री शांत झोप लागते. 9 साडेनऊला झोपला की 4:30-5ला जागी येते, उठायचं, मग परत रुटीन चालू. आणि माझे मतानं मी तुम्हाला सांगू का, आपले सगळे पूर्ण लाईफमध्ये, म्हणजे आधी आपलं बाल्य असते, मग आपलं शिक्षण असते, शाळा कॉलेज, मग नोकरी, लग्न, संसार, नंतर रिटायरमेंट. ही रिटायरमेंटची स्टेज आहे का नाही, इट इज द बेस्ट. रिटायरमेंटची स्टेज ही बेस्ट आहे असं मला वाटते. का, म्हणजे इथे आपल्याला कुठलीच जबाबदारी नसते, कुठलीच जबाबदारी नसते. आणि आपण मोठे म्हणून सगळे मान देतात. आणि त्यामुळे पूर्वी कसं अमुक वेळेला ऑफिसला जायचं, उशीर झाला की लेट मास्टर, अमुक काम अमुक वेळेच्या आत करायचं, हे सगळं बंधनं होती. आत्ता रिटायर झाल्यावर काहीही बंधन नाही. तरी आपण आपलं डिसिप्लिन ठेवायचं, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, आवरायचं, जे काही. आणि मेन म्हणजे बिझी राहायचं. दिस इज द सिक्रेट ऑफ हॅपी रिटायर्ड लाईफ. हॅव ए गुड डे.